नमस्कार बारामतीकर, सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसे आहात मित्रांनो? छान असाल मित्रांनो. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय आहे की आपण आता उभा आहे हा सिनेमा रोड आहे ना, हा सिनेमा रोडच्या शेजारी. आणि ह्या दादांना तुम्ही बघितलं असेल, सकाळी सकाळी येतात आणि थोडंसंच काम करतात, पण त्यांच्या संघर्षाची कहाणी काय आहे आपण ते जाणून घेणार आहे. बघू शकता क्रॉन हायजीन. हे बघा डस्टबिन मध्ये, बघा इकडे बघा डस्टबिन मध्ये सगळ्या बकेट मध्ये कचरा, कुठलाही कचरा टाकलेला नाहीये. आणि 3 तास असतात तुम्ही, किती तास असतात? 7:30 ते 8:30-9 वाजेपर्यंत. 9:30 कंपल्सरी संपत. एवढ्या टायमिंग मध्ये किती लोक नाश्ता करून जातात? 150 लोक. 150 लोक. बघा मित्रांनो, 150 लोक खातात. मग कशी चव असून तुम्हीच बघा. विश्वासाने आपल्याकडे येतात, कारण आपण जे आहे मटेरियल ते ओरिजिनल वापरून नाही. म्हणजे दुकानामध्ये जातो ना, त्यावेळेस येताना चांगल्या क्वालिटीचं द्या आम्हाला. आणि या ठिकाणी आता हे जे आपले खवईगिरी आहेत त्यांना आपण विचारूया की बाबा कसा नाश्ता आहे. नाव मिथून निगडे. तर काय सांगता आज या ठिकाणी मातृश्री नाश्ता सेंटर? सर, क्वालिटीच्या बाबतीत तर नादच करायचं नाही. बारामतीमध्ये जवळ म्हणजे मी आतापर्यंत जेवढे नाश्ता केले तेवढ्यामध्ये यांची 5 वर्ष प्रत्येक गोष्ट एक नंबर आहे. म्हणजे सगळा मेंटेन चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, गरम गरम असते, माणूस चांगला आहे सगळ्यात महत्वाचा. या गोष्टी सगळ्या बघून आम्ही येतो. आम्ही जवळपास 50-60 किलोमीटरवर निघरणी पहाटे 6 वाजता उठून न काय खाता येतो ह्यांच्या भरोश्यावरती येतो नाश्ता करण्यासाठी. एवढा अप्रतिम नाश्ता आहे त्यांचा. योगेश पवार. काय सांगता तुम्ही आज कशी नाश्त्याची? नाश्ता खूप अप्रतिम आहे. अप्रतिम आहे. हाताला खूप चव आहे. त्याचा स्वभाव कसा आहे? स्वभाव खूप सुंदर आहे. आता जसं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपण नाश्ता करतो, पण आजच्या ठिकाणी हायजीन बिजीन म्हणून कसं आहे? व्यवस्था ठेवलेली आहे. ते 6 वर्ष झाली आम्ही ते नाश्ता करतोय. नाश्ता एकदम मस्त असतो, इतका भारी असतो की काय विचारूच नका. कारण की स्वतः पहाटे 3ला उठून हे करतात. एकदम मस्त चविष्ट नाश्ता असतो, खायला खूप आनंद येतो. लय भारी वाटतं. खूप मस्त वाटतं. आणि हायजीन म्हणलं तर एक नंबरच असते. नाश्ता बी खूप चविष्ट असतो, खूप मस्त असतो. इथे नाश्ता करतो. इथे नाश्ता केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. दिवसात सुरुवात आपल्या नाश्ता केल्याशिवाय होत नाही. पहिलं कस्टमर आहे बरं का? पहिलं कस्टमर तुम्ही आहेत. आज किती दिवस झाले या ठिकाणी? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालं. अजूनपर्यंत त्याच्या क्वालिटी मध्ये कसलाच फरक नाही. अजिबात 5 वर्ष झाले. आता पहिला टॉपिक असते. कधी या तुम्ही आणि जे तुम्ही करतो ना शिरा, कधी या तुम्ही खावा, तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज दिसणारच नाही. उपीट म्हणा, शिरा म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे तेच राहणार. कारण मी जे करतो ना रोज मटेरियल. तर तुमच्या ही आज तुम्ही हा जो संघर्ष करत आहात की आज सोपं नाही. पाठ उठायचं इथं या पाठी मला ठिकाणी. 3:30ला उठावं लागतं. बरं. आणि मी स्वतः मटेरियल तयार करतो. आपण आचार्य लावला नाही, काय नाही, स्वतः निवडतो बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि आपण जे म्हणतो ना सांबर वगैरे आपण सगळं फ्रेश सकाळी आम्हाला फोन करून सांगा. आणि तुम्ही माझं जो मटेरियल आहे संध्याकाळी जरी खाल्लात तरी खराब होणार नाही. तर असं होतं, guarantee सर. स्वतः देतो. काय कळेस तर असं होतं की आम्हाला याला फोन करून सांगावं लागतं 8 वाजता की आम्हाला नाश्ता ठेवा. ठेवा. कारण की 8ला असा वाटला काय कळेस आम्हाला नाश्ताच मिळत नाही. म्हणजे म्हणजे कधी मी पण बघितलंय बारामतीकर गर्दी करत असतात या ठिकाणी. म्हणजे काय म्हणतात ना, वाट बघत असतात. बरोबर आहे ना? हा, खरंय सर, हे एकदम खरंय. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता बारामती सिनेमा रोडला आहे. या ठिकाणी हे जे दादा आहेत सकाळ सकाळी येतात. आणि खरंच मित्रांनो, या मी खूप दिवसापासून माझं चाललं होतं व्हिडिओ करायचा आहे दादांसाठी. आणि आज मला वेळ मिळाला, कारण त्यांचं म्हणतात ना स्वभाव म्हणा. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता प्लेट बघा किती व्यवस्थित एका पद्धतीने बकेटमध्ये टाकलेले आहेत. कुठं कचरा नाहीये. या ठिकाणी 3 तास असतात, पण 3 तासामध्ये बारामतीकरांचं मन जिंकून जातात. आज तुम्ही बारामतीकरांना काय सांगता? बारामतीकरात लोकांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि इथले माणसं खूप चांगले आहेत. त्यांनी जे सपोर्ट केला आज त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो. कारण ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की मी जास्त दिवस इथं टिकेन. मला भरपूर जणांनी म्हणले की तुझी क्वालिटी थोडी चेंज कर, पण मी नाही, मी आहे तीच क्वालिटी ठेवली. आणि आज मला भरपूर बारामतीकरांनी आज भरपूर काही मला कमवण्यासारखं दिलेलं आहे. आणि एक तुमचा दिवसाचा स्ट्रगल कसा असतो? दिवसा सकाळी आम्ही 3:30ला उठतो. नाश्त्याचं वगैरे बनवलं की इथं गेलं की परत 10 वाजता मला कामाला जावं लागतं. मिसेस महालक्ष्मी शोरूमला कामाला आहेत, ते 9 वाजता कामाला जातात. त्यांनी 7:30 वाजता सुटतात तिथनं. मग तिथनं आमचं दिवसभर मी पण कामाला असतो, भाऊ पण कामाला जातो. घरी आई असते, 2 मुलं आहेत. मुलं शाळेत जाते, आई बघते बाकीच्या सगळ्या गोष्टी. आम्हाला घरी जायला 8 वाजतात आम्हाला. मग त्यानंतर बाकीच्या गोष्टी निवड वगैरे करून आम्ही म्हणजे रोजचा दिनचर्या आहे.
की आम्ही प्लस जॉब पण करतो आणि नाश्ता सेंटर पण चालवतो. म्हणजे एक दिवस तुमचं खाडं नसतं अजिबात. भाडं जरा ट्रेस येतो, आठवड्यातून 15 दिवसातून एखाद दिवस आम्ही सुट्टी घेतो. जेव्हा तुम्ही एमर्जन्सी आली तर काही. जेव्हा तुम्ही नाश्त्याला सुरुवात केली होती तेव्हा तुमचा लोकांचा प्रतिसाद कसा होता? पहिल्यापासून मला म्हणजे काय असतं की काही लोक प्लस मायनस असतात. काही लोकांचा विरोध होता की नाही काय थोडं change करा. पण बारामती परत जे प्रॉपर जे लोक आहेत तिथल्या लोकांनी भरपूर सपोर्ट केला मला आणि कधी म्हटले नाही की बाबा रेट बद्दल पण नाही किंवा क्वालिटी बद्दल पण कधी नाही. उलट माझी वाट बघतात, मला फोन करतात. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि विशेष म्हणजे मला हे फक्त माझं एक हे होतं की मला एक दिवस चालू करायचं स्वतःचा बिझनेस. पण हे असं झालं की आज 5 वर्ष झालं मी चालवतो, कारण एवढा बारामतीकरांनी मला सपोर्ट केला. आणि इथून पुढे पण करणार. नक्कीच जे माझा आज व्हिडिओ बघणार आहेत हा व्हिडिओ तुमचा पंचकृषी मध्ये जाऊन द्या. भरपूर लोकांनी तुम्हाला नाश्ता करायचा या ठिकाणी येऊन द्या, कारण चव म्हणतात ना, चव सगळ्यांनाच प्यारी आहे. बरोबर आहे. ओके. आणि आपलं मेन म्हणजे आपलं केमिकलचं काहीच वापरत नाही. एकदम शुद्ध. तुम्ही कधीही चेक करू शकता, कोणी तुम्हाला त्यात काही आता सापडणार. काय काय आहे दाखवू शकता? आता पोहे आहेत, पोहे संपत आलेत आपले. त्या टायमिंग पर्यंत आपला नाश्ता म्हणजे शक्यतो संपत येतो. हे उपीट आहे, गरमागरम शिरा आहे, वाफान त्याचं सांबर संपलेला आहे ऑलरेडी. ऑलमोस्ट सगळं खतम झालेलं या आहे. टायमिंगला संपतं. धन्यवाद सर. थँक्यू. मित्रांनो उपीट आहे. हे सगळं कोणी बनवलंय? आईने बनवलंय का? तुम्ही स्वतः बनवलंय? बघा मित्रांनो, स्वतः बनवलंय उपीट. वाव, सुंदर. शिरा अप्रतिम. बारामतीकर यावाच लागतंय. नक्की या मित्रांनो. धन्यवाद.